गुड इव्हनिंग एव्हरीवन. व्हॉइस होते सांगा ना. दोन्ही लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर मी पाठवून दिलेले आहे. ठीक आहे. नेटवर्किंगचं जायला नको म्हणून त्याची टेस्ट थोडं माझा झालेली त्याची टेस्ट. फक्त लिंक टाकायची तुम्हाला. ज्या मुलांनी केली फक्त वेळ नाही भेटत तुम्हाला चेकिंग करायला कोणी कोणी सॉल्व्ह केली वगैरे म्हणून. आणि तोपर्यंत काय करायचं, एक पर्याय माझ्याकडे. आपलं चॅप्टर आहे ना नेटवर्किंगचा, एकदम तुमचा रिकामा वेळ असेल तेव्हा तुमच्याकडे तिथं बॅक पेज ओपन करायचं, बघायचं, क्वेश्चन वाचायचा, तुमच्या पेन्सिल घ्यायची. आता तुम्हाला पटेल ते आन्सर लिहायचं. वाटलं तुम्हाला की हे आन्सर असेल ते आन्सर टिक करायचं, पुढे जायचं. तुम्ही प्रिंट आउट तर घेतली असेल ना, कारण की ते तुमची प्रॅक्टिस आहे एक प्रकारे. एका रिकामा वेळ असला तुमच्याकडे तर तुम्ही बुक ओपन करायची, टेस्ट ओपन करायची, पेन्सिल घ्यायची, काहीच करायचं नाही. तुम्ही जर का रेग्युलर लेक्चर करत आहात, ठीक आहे, जरी मराठीत असले लेक्चर माझे, तर तुम्ही जर का रेग्युलर लेक्चर करत आहात काहीच करायचं नाही. एक पेन्सिल घ्यायची, शेवटी जो चॅप्टर संपून झाला त्या चॅप्टरच्या मागे क्वेश्चन असतात. माझ्याकडे बुक आहे, ठीक आहे. तुम्ही पण प्रिंट करून घ्या, ठीक आहे. मी पण दाखवली होती तुम्हाला. असं नाही की मी मागवून देणार तुम्हाला प्रत्येक वेळेस. एखाद्या क्वांटिटी मधून मागवलं आणि तुम्ही पण पर्सनली मागवली तरी सारखीच पडते ती तुम्हाला, ठीक आहे. तर मागे क्वेश्चन असतात, पेन्सिल घ्यायची, आपल्याला पटेल ते आन्सर टाकायचं. शेवटी आन्सर बघायचे, कोणतं राईट होतं कोणतं रॉंग होतं. एखादा प्रश्न तुम्हाला वाटत असेल बुकमध्ये शिकलेला आहे तर तुम्हाला अजून पण सांगून देतो, बुकमध्ये भरपूर असे क्वेश्चन आहेत जे चुकलेले आहेत. तुमच्या पण आणि मी नवीन घेतली त्याच्यात भरपूर असे क्वेश्चन आहेत जे प्रिंटिंग मिस्टेकमध्ये येतात, प्रत्येक छापाईमध्ये येते. कधीच सॉल्व्ह नाही होत त्यांच्याकडनं. ते स्टुडंट होतून द्या, ते काम स्टुडंटचं असतं. अरे मग ते काम स्टुडंटचं असतं, पुढे ते काम कोणाचं असतं, स्टुडंटचं असतं. इतका कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये असायला पाहिजे. मी टेलिग्रामला पण काहीतरी व्हिडिओ टाकतो, तुम्ही त्या पण बघा, ओके. जेणेकरून तुम्हाला जे कॉन्सेप्ट आहे ते थोडक्यात तिथं क्लिअर होतील. डेबिट आणि याच्यात डेबिट कार्डसाठी आणि क्रेडिट कार्डसाठी मी टाकलेले. बोल चेतन, काय म्हणतो? टेस्ट सांगतोय मी तुम्हाला, टेस्ट टाकेल मी, पण तोपर्यंत वेळ लागेल तिला. म्हणजे मी बसलोच नाही बघायला, चेकिंग करायची. ज्यांना 50च्या वरच असतील त्यांना पाठवले ते त्या प्रकारे मी आता सॉफ्टवेअर करेल. ज्यांनी 50च्या वर पाडले त्यांना डायरेक्ट ऑटोमॅटिक चालले जातील लिंक पुढच्या. पण ते करायला मला थोडा वेळ लागेल, म्हणून तोपर्यंत काय करायचं आहे, नेटवर्किंग बुक ओपन करायची, नेटवर्किंग चॅप्टरमध्ये पेन्सिल घ्यायची, मनाने क्वेश्चन टाईप करायचे, जेणेकरून जोपर्यंत टेस्ट येत नाही तोपर्यंत तुमची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि जेव्हा टेस्ट येईल तर तुमच्या पहिल्या सेकंडमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बरोबर की नाही? काय बोलायचं कोणाला अजून यावरती? आणि जेव्हा मी हे शिकवलं तुम्हाला डिजिटल फायनान्शियल टूल्स, पैसे ते सगळ्यांना डिजिटल फायनान्शियल टूल्स जेव्हा मी तुम्हाला शिकवलं तर त्याच्यामध्ये भरपूर असे कॉन्सेप्ट राहून गेले, भरपूर असे टूल्स राहून गेले, जे आपल्याला आता सायबर सिक्युरिटी सोबत एक वेळेस अर्धे करायचे. म्हणजे एक दोन लेक्चर मध्ये समजून जाते. ओके, कळलं सगळ्यांना? कारण की महत्वाचे आणि मला क्वेश्चन आले होते त्यावरती, जे क्वेश्चन आले होते ते सुटले त्याच्यात, म्हणून ते नको सुटायला. ओके, स्क्रीन शेअर करायची तुम्हाला. कमांड चालवल्या तुम्ही सगळ्यांनी बघा. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मी पण याच्या अगोदर चालवलं नव्हतं. ओके, मी चालवलेलं होतं पूर्ण टर्मक्स. ओके, टर्मक्सवर जेवढी माझी प्रॅक्टिस झाली होती ना, बिलकुल ॲक्झिटच मला लिनक्सला काहीच अडचण येत नाही आहे चालवायला. म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. जे सगळं मला टर्मक्सवर सगळं करावं लागत होतं ते बिलकुल ॲक्झिटच मला तिथं. म्हणून म्हणतोय आतापासून थोडक्यात तिची थोडीफार सवय पाडा जर का शिकायचं असेल. ओके, टर्मक्स महत्वाचं आहे. कुठेही चालवा तुम्ही त्याला, कम्प्युटरमध्ये चालवा तर याच्यात चालवा, पण स्टार्टिंगला टर्मक्स पहिला पाया असतो आणि तो शिकावा लागेल तुम्हाला सगळ्यांना. म्हणून प्रत्येकाने आपापली कमांड फॉलो करायची, प्रत्येकाने फाईल वगैरे चेक करायचं. नाही ना त्याला कॉन्फिगरेशनच भरपूर आहे. लिनक्सचा भरपूर होऊन जाईल ते, काही टेन्शन नाही आहे. बाय सेटिंग पासून सगळं ह्या वेळेस. ठीक आहे, मग चला आपण स्टार्ट करू आता आजचं लेक्चर.
प्रत्येकाने आपापली प्रेझेंट लावून घ्या पहिलेच, म्हणजे कसं आपली सेफ्टी क्लिअर. स्क्रीन शेअर झाली ना तुम्हाला? नाही, स्क्रीन शेअर हो झाली. नोट घ्यायची, वही घ्यायची, लिहायचं सगळं. ओके, बघा सगळं बेसिक पासून होत चाललंय आपलं, ज्याच्यात कोणताच चॅप्टर इकडे तिकडे राहणार नाही. सायबर सिक्युरिटीला सगळ्यांनी अशीच क्वांटिटी ठेवायची तुमची, जेणेकरून सगळ्यांना पेपर प्रॉपर मी सांगेल, है ना, जो प्रेझेंट असेल त्यांना. हा, तर मग डिजिटल करंटमध्ये काहीतरी राहिलंच होतं आपण. डिजिटल फायनान्शियल टूल, असे टूल्स जे आपल्याला, जे प्रत्येक वेळेस भुगतान करण्यासाठी आपल्याला एवढे फेरे होते, जेव्हा एवढं अवघड होतं, ठीक आहे, प्रत्येक गोष्टीसाठी, कोणतीही गोष्ट चुकवण्यासाठी आपल्याला जर कोणाला पैसे द्यायचे असले, ठीक आहे, तर त्या गोष्टी ह्या डिजिटल फायनान्शियलमुळे भरपूर सोप्या झाल्या ह्या डिजिटल युगामुळे आणि ह्या डिजिटल टूल्समुळे. म्हणून याला महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येक कम्प्युटरच्या सब्जेक्टमध्ये डिजिटल फायनान्शियल म्हणून हा असतो. आणि याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या, जे माहितीच पाहिजे तुम्हाला, ठीक है. आता हे वाचून घेऊ आपण. डिजिटल भुगतान के लिए उपकरण. आज के डिजिटल युग में वित्तीय लेन देन के तरीके बहुत बदल गए हैं. म्हणजे आता ये जो लेन देन के तरीके हैं आजकल के, ठीक है, जैसे तुम्हें भुगतान करता, जिससे आप खरीदारी करते हो मार्केट में जाके, है ना, बैंकिंग से हो, मोबाइल से हो, कोई भी जो टूल्स आप यूज करते हो मोबाइल से, फोन पे हो, पेटीएम हो, और जिससे आप आपकी पेमेंट पूरी करते हो, ओके, तो ये सारे टूल को ही फाइनेंशियल किया जाता है और ये डिजिटल के साथ आता है. तो इसलिए पहला शब्द उन्होंने कहा, आज के डिजिटल युग में वित्तीय लेन देन की तरीके बहुत बदल गए हैं. आइए जानते हैं कुछ महत्वपूर्ण डिजिटल भुगतान उपकरणों के बारे में जो आपके दैनिक जीवन को आसान बनाते हैं. काय करतात? आपल्या दैनिक जीवनाला सोपं बनवतात. जर का ते नसते तर आपल्याला भरपूर अवघड रस्त्यावरून गुजरावं लागलं असतं, जर का ते नसते. ठीक आहे. सेकंड काय, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड. याला आता चांगल्या पद्धतीने समजून घ्या. एक चांगली पद्धतीने कॉमेडी रील्स मी तुम्हाला पाठवली टेलिग्रामला, ती पाहून घ्या. अजून 2-3 रील्स पाठवल्या, त्या पण पाहून घ्या. HTTP वाल्या, HTTPS वाल्या, जे सायबर सिक्युरिटी मध्ये लागेल. याला संध्याकडे बरोबर त्याची ट्रेंड. तर बघा, HTTPS वाले पण मी तुम्हाला टाकलेले टेलिग्रामला, बरोबर की नाही. तर नेमकं क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड तुम्हाला छान पद्धतीने परत इथं दिलेलं आहे आणि बाकीचे टूल्स पण इथं परत दिलेले आहेत. बघा, क्रेडिट कार्ड आपको अपनी जरूरत के हिसाब से खरीदारी करने की आज़ादी देते हैं. अलग अलग कार्ड आपकी वित्तीय जरूरतों को अनुसार बनाए गए हैं. ठीक आहे. आपल्या प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या घरच्या कंडिशन प्रमाणे, त्याच्या कंडिशन प्रमाणे प्रत्येक कार्ड वेगवेगळं बनवलं गेलं आहे. प्रत्येकासाठी वेगवेगळं कार्ड आहे. तर कार्ड मी फक्त तुम्हाला 2 सांगितलं, डेबिट अँड क्रेडिट, पण याच्यामध्ये पण भरपूर टाइप्स येतात आणि बघायला आपण बघू आता. रिवॉर्ड क्रेडिट कार्ड, खरीदारी का पॉइंट्स कैशबैक मिलते हैं, उदाहरण पेट्रोल, रेस्टॉरंट में ज्यादा रिवॉर्ड. ओके, म्हणजेच हे कार्ड रिवॉर्ड क्रेडिट कार्ड आहे. जर का तुम्ही असं कोणत्या ठिकाणी खरीदारी करताय, पेट्रोल घेताय, ठीक आहे, कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण वगैरे केल्यानंतर तुम्ही तिथलं बिल त्या कार्डने पे करतात, तर तुम्हाला याच्यात कॅशबॅक मिळतो. आता तो किती मिळतो एक्झॅक्ट म्हणजे सांगू शकत, पण ते प्रत्येक कार्डवरती, प्रत्येक बँकवरती डिपेंड करतं. लो इंटरेस्ट क्रेडिट कार्ड, ठीक आहे, लो इंटरेस्ट क्रेडिट कार्ड, याच्यामध्ये काय असतं, कम व्याज दर वाले. म्हणजेच क्रेडिट कार्ड तुम्हाला माहिती आहे, क्रेडिट कार्ड सगळ्यांना माहिती आहे की नाही. मी डेबिट कार्ड बोलतोय का, समजत असेल की बॅचचा विषय का आला इथं. ओके, मेन म्हणजे मुद्दा तेच आहे, त्याला घाबरण्यासाठी. जर का तुम्ही क्रेडिट कार्ड बनवता आहात तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची असायला हवी की त्याच्यावरती तुम्हाला किती व्याज लागेल, तुम्ही किती दिवसात नाही चुकल्यावर किती % तुम्हाला डबलचं व्याज बसेल. ओके, त्याचे सगळे नियम आणि सगळे तुम्हाला माहिती असायला हवे आतापासूनच. आणि ह्याच गोष्टी आतापासून तुम्हाला माहिती नसल्या कारणाने पुढे मोठ्या चुका होतात. म्हणून कोणते भरपूर असे टीचर भेटतील तुम्हाला, मिस नाही तर तुम्ही जे कॉलेजमध्ये शिकत असाल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, कोणतेही टीचर सांगतील तुम्हाला त्या ठिकाणी डिजिटल फायनान्शियल मध्ये क्रेडिट कार्ड आणि जेव्हा व्याज दर सांगतील तुम्हाला की व्याज काढलं की कसं व्याज लागतं बॉ, किंवा लोन घेतलं कुठून तर कसं व्याज लागतं, ह्या गोष्टीवर सिरियसली ते थोडक्यात तुम्हाला सांगतील आणि तुम्हाला जागरूक करतील या गोष्टीपासून. आणि माझं काम तेवढंच आहे, आणि उलटा चॅप्टर तो आहे म्हणून, ठीक आहे. मग बघा, पहिले तर ती जाऊन रील्स बघायची टेलिग्रामला. ओके, ती छान आहे.
त्याच्यावरती दिलेले आहे भरपूर, म्हणजे सांगितलं त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर ती बघून घ्यायची तुम्ही, म्हणजे त्याने तुम्हाला थोडक्यात समजेल. आता क्रेडिट कार्ड मी परत एकदा एक्सप्लेन करून देतो. काय होतं क्रेडिट कार्ड? ज्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट आपल्या अकाउंटमधला पैसे संपल्यानंतर पण त्याच्यामधून पैसे कट होतील, पैसे म्हणजे पे होतील. म्हणजे कसं, बँकेमध्ये 1 रुपया नसल्यावरती पण त्याची जेवढी लिमिट आहे त्या लिमिट पर्यंत तो लोन घेत चालेल. आणि तुमचे म्हणजेच आज तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आणि तुम्हाला पेट्रोल टाकायचं आहे, तुम्ही गेले पेट्रोल पंपावरती, ते कार्ड घेतलं, स्वाईप केला, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसल्यावर पण ते पैसे तिथं जातील. कुठं काय, बँकेकडनं डायरेक्ट ऑटोमॅटिकली लोन घेतला गेले, समजतंय? ते डायरेक्ट लोन घेईल, कळतंय? याला म्हणतात क्रेडिट कार्ड, ठीक आहे. काहीतरी लिमिट असते त्याची दिवसभरातून, की एवढ्या दिवसभरातून एवढं लोन घेऊ शकता तुम्ही. आणि त्यांचं काहीतरी फिक्स असतं आधीपासून नियम सगळे, की बुवा तुम्ही कधी लोन घेताय आणि एवढ्या वेळ आहे, कधी एवढं राहायचं, कधी तुम्ही ते चुकवले नाही तर तुम्हाला असं व्याज त्याच्यावरती भरावं लागेल. म्हणून तेच नियम तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहून घ्यायचे. तर लो इंटरेस्ट कार्ड म्हणजे त्याच्यावरती काय असतं, व्याज जे असतं कमी असतं. आता मला माझ्यासारख्या व्यक्ती किंवा कोणी व्यक्ती ज्याला व्याज कमी पाहिजे असेल, ठीक आहे, व्याज कमी बाबा जास्त व्याज नका घेऊ, ठीक आहे, मला जास्त पैसे टाकायचे असतील जर का, तर मग व्याज कमी लागायला पाहिजे म्हणून मी लो इंटरेस्ट क्रेडिट कार्ड घेईल, ज्याच्यात मला व्याज काय असेल कमी लागेल. त्याच्यात काय असतं, शुरू के कुछ महीने 0% व्याज भी हो सकता है. म्हणजे स्टार्टिंगला काहीतरी 0% असेल आणि नंतर त्यांचा परत तोच नियम असेल, स्टार्टिंगला आम्ही करून टाकू पण नंतर आम्हाला ते चालणार नाही, म्हणून स्टार्टिंग पर्यंत यूज करायचा आणि फेकून द्यायचा, ठीक आहे. मग लो इंटरेस्ट क्रेडिट कार्ड, बैलेंस ट्रांसफर क्रेडिट कार्ड. आता हे काय आहे, पुरानी क्रेडिट कार्ड का कर्ज नए कार्ड में ट्रांसफर करना, हा बैलेंस ट्रांसफर क्रेडिट कार्ड ने होते. 6 ते 21 महीने तक बिना ब्याज के चुकाने का मौका. म्हणजेच याच्याने आपण हे क्रेडिट कार्ड घेतल्यावरती जे काही आपला कर्ज असेल, जे काही आपण लोन घेणार आहोत, तर ते लोन आपण 6 ते 21 महिन्यामध्ये, म्हणजे 2 वर्ष ना, 2 वर्षात बघा, एक 50, ठीक आहे. तर 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष जास्तीत जास्त तुम्हाला 1 रुपया व्याज लागणार नाही. म्हणजे तुम्ही जितके पैसे घेतले तितकेच पैसे वापस करा, त्याच्यावरती कोणताच व्याज तुम्हाला बसणार नाही. फक्त एवढ्या दिवसात तुम्हाला ते रिटर्न करावे लागते. हे बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्ड जर का तुम्हाला अशी पद्धती पाहिजे असेल तर तुम्ही हे काढू शकता, ठीक आहे. हे फक्त माहिती असायला हवं, असं नाही की तुम्हाला म्हणजे पाठांतरच करून घेतलं, पण ह्या कार्डांची इन्फॉर्मेशन असायला हवी तुम्हाला. सिक्योर क्रेडिट कार्ड, जिनकी क्रेडिट हिस्ट्री नहीं या खराब है, पहले कुछ अमाउंट जमा करना होता है, उतनी ही लिमिट मिलती है. म्हणजे सिक्योर क्रेडिट कार्ड, आपण जेव्हा क्रेडिट कार्ड बनवतो तर स्टार्टिंगला ते काहीतरी डिपॉझिट अमाउंट आपल्याला टाकायला होतात. आपण तुम्ही बँक अकाउंट बनवायला जाणार ना, तर तिथं तुम्हाला सांगेल 500 रुपये तरी लागतील बाबा बँक अकाउंट, किंवा 2000 रुपये लागतील. कोणत्या बँक अकाउंट सांगतच नाही, 2000 किंवा 10,000 सांगतात, बरोबर की नाही? बनवसाल ना तुम्ही, समजा तुम्हाला स्टार्टिंगला काहीतरी फीज मागतात. मैं सिक्योरिटी क्रेडिट कार्ड से कसं असतं माहिती आहे, जर तुम्ही क्रेडिट कार्ड बनवला, कभी आपने क्रेडिट कार्ड बनाया, तो आपको स्टार्टिंग में कुछ अमाउंट देनी पड़ेगी, और जितनी आप अमाउंट उसमें डालोगे स्टार्टिंग में, उतना ही आप कर्जा एक दिन का, उतनी ही लिमिट आपकी होगी. म्हणजेच हे क्रेडिट कार्ड घेतलं, स्टार्टिंगला तुम्ही 10,000 रुपये भरले होते बनवताना त्याला, आणि समजा तुमचा क्रेडिट कार्ड वापरताय तुम्ही, हे सिक्युअर क्रेडिट वापरताय, आणि तुम्ही काही खरेदारी केली. आता तुम्ही 10,000 भरले होते बनवण्याच्या टायमाला, तर तुम्ही ती खरेदारी फक्त 10,000च्या आतमध्येच करू शकता, त्याच्यावरती करू नाही शकत, कारण की तुम्ही स्टार्टिंगला एवढं भरले होते. म्हणजे तुम्हाला जेवढं सफिशियंट आहे त्या प्रकारे तुम्ही त्याला सिक्युअर क्रेडिट कार्ड मध्ये असतं, म्हणजे तुमच्या पद्धतीने, ठीक आहे. म्हणून सिक्युअर म्हणते गेले त्याला. डेबिट कार्ड, आता डेबिट कार्ड तर सगळ्यांना माहिती, क्रेडिट कार्ड समजलं, क्रेडिट कार्ड बँकेशी लिंक होतं, ठीक आहे, पण हे डायरेक्ट बँक कडनं लोनची एक प्रक्रिया आपल्याला पास करून देतात क्रेडिट कार्ड. समजलं ना मुलांनो? काही डाऊट आहे का? व्हॉइस क्लिअर येत नाही वगैरे सर म्हणून काय प्रश्न आहे का त्याचा? फिर आती दिसत आहे मला माइक ऑन करायचं कोणीतरी और कुछ तो आवाज कर देना बीच के में बड़ा, और सर बिचक जाएंगे फिर. असं नका करू, ठीक आहे. कोण आहे? ठीक आहे, चला पुढे.
सिक्योर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जिसने अपन अपने पैसे, डेबिट कार्ड आपके खाते से सीधा भुगतान, डेबिट कार्ड से सीधे आपके बैंक खाते से पैसा करता है। यह एक आपके अपने पैसे खर्च करने का एक सुविधाजनक तरीका है। ऑनलाइन डेबिट कार्ड हर ट्रांजैक्शन पर तुरंत खाते से पैसा काटता है। पिन डालकर सुरक्षा बढ़ती है। ऑनलाइन शॉपिंग और पेट्रोल पंप पर उपयोगी। पिन डालकर सुरक्षा बढ़ती है। ऑनलाइन शॉपिंग और पेट्रोल पंप पर उपयोगी। पिन डालकर सुरक्षा बढ़ती है। मग क्रेडिट कार्डवरती ती प्रक्रिया नाहीये. क्रेडिट कार्डवरती नुसतं स्वाईप केल्यावरती हा क्रेडिट कार्डवरती स्वाईप केलं तुम्ही म्हणजे तर तुमच्या डायरेक्ट पे होऊन जाते. म्हणजे पिनकोड टाकण्याची गरज नाही. म्हणजे जर का तुम्हाला हे सांभाळून ठेवावं लागेल. जर का हे हरवलं कोणाच्या हातात गेलं ते खतम. मग डायरेक्ट सगळा विषय. एक तर टायमावरती ब्लॉक करा त्याला. ती प्रक्रिया पण तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. बरोबर की नाही? बरोबर ना? तुम्ही मूवी बघितली असेल. क्रेडिट कार्ड घेऊन जा माझं असं म्हणतात. आप मेरा क्रेडिट आणि काही नाही ते क्रेडिट कार्ड घेऊन जातात. पूर्ण बँकवरती लोन केलं जातं. फनी मोमेंट असतो तो. बरोबर की नाही? येतोय ना अर्जुन बडगुजर वॉइस है ना? ते मग काय त्याला पिन वगैरे नाही लागत. जर का ते डायरेक्ट कोणालाही दिलं जाते म्हणजे त्याला पिन लागतो का डायरेक्ट नुसतं स्वाईप केलं जाते त्याच्यावरती. म्हणजे तिथे सिक्युरिटी नाहीये. म्हणजे ते जर का तुमच्याचकडे असायला हवं दुसरीकडे गेलं तर त्याचा खतरा जास्त वाढतोय. म्हणजे हे सगळे प्लॅस्टिकचे कार्ड आहेत. ओके समजतंय ना सगळ्यांना? कळतंय? क्रेडिट कार्ड नुसतं स्वाईप केल्यावरती पिन कोड टाकण्याची गरज नाही पडत का? त्याला हे पण असतं ना क्रेडिट कार्ड नाही नुसतं स्विप केलं डायरेक्ट पिन टाकण्याची गरज नाही शॉपिंग करताना. पण टाकायची गरज तर पडत नाही. तू यूज केला नाही का? मग क्रेडिटची गरज पडत नाही. मला कॅश घेते. तो इसका आंसर ढूंढ लिया तुम और मुझे भी भेज देना. भेज दोगे सब लोग? हे बाय चेतन सगळ्यांनी पाठवायचं. ओके चेतन जाधव आणि अशोक चेतन पाटील मध्ये किती कन्फ्युजन झालं माझ्या. हा का? चेतन जाधव हा तो चेतन आहे ना. अमरनेरचा चेतन आहे ना. हा ना. तो म्हणे सगळ्यांना काय भेटलं मला का बरं पैसे रिटर्न भेटले म्हणे. म्हटलं एक्सक्यूज मी तुम्हाला त्रास देतोय म्हटलं. त्याला जाऊ दे लेक्चर होतं का टाइम कमी यांच्याकडे. त्याला ना मीटिंग अटेंड करतो मला का त्रास देतो पण अशा मीटिंग मध्ये आहे ना तर चेतन मीटिंग मध्ये असताना मॅडमांसोबत चॅट करतोय तू आता? काही काम करते ना. अरे बापरे डेंजर काम आहे यांचं. म्हणजे त्याला बिलकुल स्टडीकडे लक्षच नाहीये. म्हणजे किती लक्ष देतो तू? असं पण होईल मग ते एक ठिकाणी लेक्चर ऑन आणि रील स्क्रोल होतील मस्त छान पद्धतीने. बरोबर ना? ऐसा होणार मध्ये का भाई. चलो आगे डेबिट कार्ड. तर मग बघितलं तुम्ही याचा आन्सर मला शोधून द्या. ओके ऑनलाइन डेबिट कार्ड हर ट्रांजैक्शन पर तुरंत खाते से पैसा कटता है। पिन डालकर सुरक्षा बढ़ती है। ऑनलाइन शॉपिंग और पेट्रोल पंप पर उपयोगी। ऑफलाइन डेबिट कार्ड वीजा मास्टर कार्ड जैसे लोगो वाले कार्ड साइन करके ट्रांजैक्शन होता है। रोजाना खर्च की लिमिट होती है। याच्यामध्ये डेबिट याची काहीतरी लिमिट असते. ठीक आहे 20 नाही माझ्या 10,000 आहे लिमिट. हां मी 10,000 आहे लिमिट. म्हणजे प्रत्येकाच्या वेगळ्या असतं. प्रत्येकाच्या पेमेंटवरती डिपेंड करतं की तो किती पद्धतीने करतो. ठीक आहे म्हणजे मी माझ्या वडिलांचे यूज केले तर त्यांची त्या टायमाला 10,000 रुपये. हां त्या टायमाला ते मला पाठवायचे तर 10,000 रुपये होती त्यांची. ठीक आहे तर मग त्या प्रत्येकाची लिमिट असते त्याच्यावरती डेबिट कार्डची. ठीक है लिमिट असते. फ्रॉम प्रीपेड डेबिट कार्ड पहले से ही पैसा लोड करना होता है। जितना पैसा लोड उतना ही खर्च। गिफ्ट कार्ड और ट्रेवल कार्ड के रूप में उपयोग। प्री त्याच्यात कार्डचे टाइप्स आहे ऑनलाइन डेबिट कार्ड, ऑफलाइन डेबिट कार्ड और प्रीपेड डेबिट कार्ड. वाव तर बघा इतके डेबिट कार्ड आहेत. आता हे माहित होतं का तुम्हाला? हर ट्रांजेक्शन पर तुरंत खाते से पैसा कटता है म्हणजे ATM चा वाला. ठीक आहे पेट्रोल पंप पर उपयोगी. पेट्रोल पंपला पण उपयोग होतो ते मायक्रो ATM आपण त्याला असं म्हणतो. ऑफलाइन डेबिट कार्ड काय आहे? वीजा मास्टर कार्ड जैसे लोगो वाले कार्ड साइन करके ट्रांजैक्शन होता है। रोजाना खर्च की लिमिट होती है. याच्यात पण काय असतं हे त्या प्रकारे आहे. कोणा प्रकारे? क्रेडिट कार्ड सारखं फक्त त्याच्यावर लोन नाही भेटत पण बँकेशी कनेक्ट असतं आणि स्वाईप करावं लागतं. पिन टाकण्याची गरज नसते. फक्त स्कॅन केलं की डायरेक्ट पैसे कट होते. म्हणजे हे पण तुमच्याकडे ऑफलाइन डेबिट कार्ड असं असतं. ओके
प्रीपेड प्रीपेड डेबिट कार्ड पहले से ही पैसा लोड करना होता है, जितना पैसा लोड उतना ही खर्च, गिफ्ट कार्ड और ट्रेवल कार्ड के रूप में उपयोग. तर प्रीपेड डेबिट कार्ड अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, याचे तुम्ही डेफिनेशन छान पद्धतीने तुमच्या प्रकारे लिहून घ्या. याच्यात कमी इन्फॉर्मेशन दिलेली. ई वॉलेट आपका मोबाईल आपका बैंक. ठीक आहे, ई वॉलेट काय आहे? आपका मोबाईल आपका बैंक. ठीक, एक व्याख्या दिली त्यांनी. तर ई वॉलेट आपके स्मार्टफोन में एक डिजिटल वॉलेट है जो ऑनलाइन भुगतान को तेज और आसान बनाता है. ई वॉलेट काय आहे? एक जसं तुम्ही याच्या अगोदर मोबाईल नव्हता तर तुमच्या पर्स ठेवायचे तुमच्याकडे, आता पण काही मुलं ठेवत असतील, आणि त्या पर्समध्ये तुमचे पैसे असायचे, तुमची पॉकेट मनी असायची, बरोबर. तसंच आता आपण आपल्याकडे मोबाईल असल्या कारणाने एकच गोष्ट ठेवू शकतो खिशामध्ये, एक तर वॉलेट, एक तर मोबाईल. म्हणून मोबाईलमध्येच वॉलेट बनवलेला, ज्याला आपण कसं म्हणतो, ई वॉलेट आपका मोबाईल आपका बँक. ठीक आहे, तर ह्या ई वॉलेटमध्ये आपले बँकचे पैसे असतात, म्हणजे डायरेक्ट आपलं बँक याच्यामध्ये फिट केलेलं आहे एक प्रकारे. ज्याच्यात काय असतं बघा, क्या है मोबाइल में डिजिटल वॉलेट, ऑनलाइन शॉपिंग, टिकट, बिजली बिल जैसे खर्च, पासवर्ड जैसे सुरक्षित, जैसे पेटीएम, फोनपे. आपण फोनपे वगैरह का चालवतो ना, एक एग्जाम्पल त्याचा आहे. ई वॉलेट त्याला असं म्हणतात. कैसे काम करता है? ऐप डाउनलोड करें, बैंक कार्ड लिंक करें और खरीदारी करें, समय स्कैन का टच करें, समय स्कैन पे टच स्कैन. अबे हा एक यूज आहे त्याच्यामध्ये. ॲप डाउनलोड करावं लागतं, स्कॅन करतो आपण, QR कोड स्कॅन करून आपण पेड करतो. फायदे, तेज पेमेंट, कैश की ज़रूरत नहीं, कैशबैक और ऑफर, फ्रॉड कम, वन टाइम कोड से. म्हणजे फ्रॉड, तेज पेमेंट, कॅश की जरूरत नाही, कॅशबॅक और ऑफर भेटतील त्यावरती. काही काही ठिकाणी फोनपेवरती मला आजपर्यंत भेटला नाही आहे, पॅम्पेला पण भेटत नाही, पेटीएमला भेटतं म्हणतो. फ्रॉड कॅम, आणि पेटीएम मी यूज करत नाही. फ्रॉड कम, याच्यामध्ये फ्रॉड कम, वन टाइम कोड से. याच्यामध्ये फ्रॉड कमी होतात वन टाइम कोडनं. ठीक आहे, वन टाइम कोड से म्हणजे एक वन टाइम कोड तुमचा बँकची डिटेल्स चोरी होण्यापासून इथून वाचतात बॉस असं म्हणणे त्यांचं. ठीक आहे, OTP हां लॉग इन करू शकतात कोणी. ठीक आहे, म्हणून हा एक फ्रॉड म्हटलं गेलं. तिथं फायद्यामध्ये आलाय ना तो, तर त्यांनी असं सांगितलं की फ्रॉड कम वन टाइम कोड. तर वन टाइम कोडने फ्रॉड कमी होतात बघा. ठीक आहे, लोकप्रिय ई वॉलेट और उनकी विशेषता आहे. जर का तुम्हाला लॉग इनमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ते बँक अकाउंट लॉग इन आहे, तर तुम्हाला गरजच नाही बँकेत जायची की कोणी लॉग इन केलं होतं का. तर काय बोललेलं, तुम्हाला स्वतः कळेल तिथं सगळी ऍक्टिव्हिटी. जर का कोणी काही चुकीची करते तर तुम्ही स्वतःच्या हाताने सिक्युअर करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या असतात, तर हे फायदे द्या. तर त्यांनी सांगितले फ्रॉड कम. ठीक आहे, जसं लोकप्रिय ई वॉलेट और उनकी विशेषता आहे, त्यांची काय विशेषता आहे, लोकप्रिय कोणते, पेटीएम वॉलेट, फोनपे वॉलेट, मोबाईल पिक, एअरटेल मनी, फ्री रिचार्ज वॉलेट, SBI बडी. आता याच्यावर कोणता क्वेश्चन येईल मी सांगू शकत नाही, म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी करून घ्यायचा. ओके, यह एक पेमेंट बैंक भी है जो UPI के माध्यम से भुगतान और बिलों के लिए लोकप्रिय है. पेटीएम वॉलेट, फोन पे वॉलेट, UPI आधारित बिजली बिल से गोल्ड खरीद तक कई सेवाओं प्रदान करता है फोन पे वॉलेट. ठीक आहे, याच्यामध्ये आपण गोल्ड घेऊ शकतो, UPI आधारित वाला असते. आणि हे पेटीएम वॉलेट कसं असतं की हे पेमेंट बैंक भी है जो UPI के माध्यम से भुगतान और बिलों के लोकप्रिय करते. आता हे पण एक UPI माध्यमातूनच चालतं, कारण मोबाईलवर जो काही टूल्स आहेत ते सगळे UPIच्या माध्यमातूनच तुमचे चालतात, ज्याला आपण ई वॉलेट म्हणतो. तर ई वॉलेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तुमचा UPI शिवाय आपण त्यांना लॉग इन नाही करू शकत. रिचार्ज बिल भुगतान, ऑनलाइन शॉपिंग और ट्रून विकल्पों के लिए उपयोग किया जाता है. ठीक है, एयरटेल मनी, एयरटेल का वॉलेट एयरटेल के ग्राहकों के लिए विशेष ऑफर्स और सेवाओं के साथ. वॉइस येते ना. ठीक आहे, मी ह्या स्क्रीनवर असल्यावर नाही हसतात वाटते का बॅकग्राऊंड आहे ना, यांना असं बघावं लागेल. हीच मी. हा तर बघा, एयरटेल मनी दिसत नाही का.
आता इथं एयरटेल वॉलेट का एयरटेल के ग्राहकों के लिए विशेष ऑफर्स और सेवाओं के साथ, यूपीआई और आकर्षक कैशबैक ऑफर के साथ रिचार्ज और बिल भुगतान के विकल्प, ठीक है, फ्री चार्ज वॉलेट म्हणजे यूपीआय के आकर्षक कॅशबॅक के ऑफर के साथ. आता हे काही टूल्स आहेत ज्याच्यामध्ये कॅशबॅक नवीन त्यांचे ऑफर्स भेटतात. ओके, तर हे लोकप्रिय आहे जास्त करून. फोन पे वॉलेट, पेटीएम वॉलेट, ठीक आहे, मोबाईल पे, एयरटेल मनी. आपण एयरटेल मनीने आपण काय करू शकतो, एयरटेल वॉलेट, एयरटेल ग्राहकों के लिए विशेष ऑफर्स को सेवा. आता आपण एयरटेलला पेमेंट करू शकतो, ते एयरटेल मनी आहे. तर हे काही ई वॉलेट आहेत जिथं एसबीआई द्वारा 13 भाषाओं में उपलब्ध फंड ट्रांसफर और बिल भुगतान की सुविधा. एसबीआई बड़ी में एसबीआई द्वारा 13 भाषाओं में उपलब्ध फंड ट्रांसफर और बिल भुगतान की सुविधा. रिचार्ज वॉलेट. ओके, समजलं असेल तुम्हाला हे टूल्स. ठीक आहे, काय काय टूल्स तुम्हाला पुन्हा माहिती नाही देऊ शकत मी, ठीक आहे, पण तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहून घ्यायचे. पॉईंट ऑफ सेल. आता हा थोडा मेन पॉईंट येऊन जातो आणि हा थोडा तुम्हाला समजायला माझ्या मते वाटतील तुम्हाला. बघा इकडे, पीओएस वह स्थान है जहां व्यापारी बिल बनाते हैं और ग्राहक को भुगतान करते हैं, चाहे वह दुकान पर हो या ऑनलाइन. पीओएस काय म्हणतो आपण, हे ते ठिकाण आहे जे तिथं काय करतो, व्यापारी ग्राहकांकडनं भुगतान करून घेतो. ज्या प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी फिजिकली असो लॉजिकली असो जो पैसे ज्या प्रकारे तो एक्सेप्ट करतो, घेतो, स्वीकारतो, त्याला आपण पीओएस असं म्हणतो. जे पहिल्या दिले त्यांनी पीओएस एमपीओएस म्हणजे मोबाइल पीओएस, मोबाइल या टैबलेट पर छोटे व्यवसायों के लिए सुविधाजनक. ठीक आहे, जिथून मोबाईलवरतून काही रिसिप्ट जनरेट करून दिले जाईल, स्कॅनर दिले जाईल आणि ऑनलाईन पद्धतीने ते भुगतान केले जाईल. टर्मिनल पीओएस मशीन जिसमें बारकोड स्कैनर प्रिंटर आदि जुड़ा होता है, बड़े रिटेलर स्टोर में उपयोग. एक मोठी मशीन असेल, आपण जसं एक कंडक्टरने बघितलं असं, तुम्ही तिकीट फाडताना जसं तो आपल्याला क्यूआर कोड दाखवतो, तरी छोटीशी मशीन, तिथं बिल बनवायचं थोडक्यात काय घेतलं म्हणून, आणि ते बिल लगेच तो स्कॅनर देईल. तर हे एक प्लॅटफॉर्म आहे ना, याचे यूज आहे, याला पीओएस खरेदी, पीओएस पॉइंट आपण असं म्हणतो. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. नंतर क्लाउड पीओएस अपन म्हणतो, इथं दिले गेले, इंटरनेट पर चलता है, कहीं से भी एक्सेस किया जा सकता है, डाटा आधारित रिपोर्टिंग प्रदान करता है. आता मोबाईल हे कुठेही कोणत्याही वेबसाईट यूज होईल, टर्मिनेट हे कोणत्याही ठिकाणी पेट्रोल पंपावरती, मार्केटमध्ये यूज होईल. आणि क्लाउड हे कुठे यूज होईल, वेबसाईटवरती. गुगल तुमच्याकडनं कसे पैसे घेईल, ह्या पद्धतीने यूज करेल. काय करेल, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कुठून काय करू शकता, परचेस करू शकता आणि तुमचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तर हे क्लाउड पीओएस पर्यंत येईल, बरोबर की नाही. ते ही ती प्रक्रिया इंटरनेट पर चालता आहे, इंटरनेटवरती चालेल म्हणजे ती प्रक्रिया. मग ते कसं असेल, नेफ्ट, यूपीआय असेल, बारकोड असेल. नेफ्टने जास्त आपण जी काही ट्रिपल सीची फी असेल ना तुमची, जी नेफ्टने भेटली जाते. ठीक आहे, नॅशनल फंड ट्रान्सफर. आता ते पुढे शिकणार तुम्ही, तर कळलं तुम्हाला. नाही, 3 पद्धत असतात. एक कॅश आउट पण आपण म्हणू शकतो, मग ते पण पेआउट्स मध्येच म्हटलं जाईल, पण आपण सध्या आता डिजिटली टेक्नॉलॉजीमध्ये ह्या गोष्टी शिकतो, तर हे पीओएस त्याच्यात येते. काय आलं पुणे, त्याला बघायचं असेल की नेमकं काय होतं बॉयकडनं, है ना. चुकीची इन्फॉर्मेशन जाते का, म्हणजे तुला वाटत असेल तर मला सांग, म्हणजे नेमकं मला पण डाऊट होईल. असं नाही की प्रत्येक वेळेस माझे प्रत्येक कॉन्सेप्ट बरोबर असतील. काही वेळेस तुम्ही जे सजेशन देसान ते पण बरोबर राहील माझ्यासाठी, आणि मी कधीच हे चुकीचं बोललेलो नाही तुम्हाला, असं म्हणतोय का, वॉइस येत नाही बघ. ठीक आहे, पीओएस असं प्लॅटफॉर्म आहे जिथून व्यापारी आपल्याकडनं एखाद्या कस्टमरकडनं त्याचे पैसे घेतो. मग ते ऑनलाईन असो, फिजिकली असो, ठीक आहे, ऑफलाईन मध्ये असो किंवा कोण. मग आता वेबसाईटवाले व्यापारी, मोठे मोठे व्यापारी जे वेबसाईट बनवतात आणि त्यांची पेमेंट कस्टमरकडनं कसं करतात, ते ऑनलाईन पद्धतीने, जे क्लाउड पद्धतीने असते. मग ते क्लाउड पद्धती ती आहे खाली. मोबाईल पद्धतीने कोणते छोटे छोटे व्यवसाय, जे जसं की रिक्षावाले असेल, तर ते काय करतील, मोबाईलने त्यांचे क्यूआर कोड दाखवतील आणि तिथून त्यांचे ग्राहकांकडनं पैसे घेतील. जास्त करून तर कॅशच घेतात, पण पाहायला गेले तर ते मोबाईलच्या पद्धतीने पण घेतात, स्कॅनर दाखवतात आणि मोबाईलच्या माध्यमातून पेमेंट करायला लावतात. टर्मिनेटर जसं मशीन असेल छोटीशी,
पेट्रोल पंप वरती, जिथून त्या प्लॅटफॉर्म वरतून मशीन दाखवून पैसे पेटतील. मग हे ते प्लॅटफॉर्म आहे, त्याला पीओएस म्हटलं जातं. मग ते कोणतं यूज हो, मोबाईल हो, क्लाउड. मग क्लाउड काय म्हणजे इंटरनेटवरती म्हणजेच आपण इंटरनेटवरती त्यांची वेबसाईट ऍक्सेस करू आणि ते ऍक्सेस करण्यासाठी जसं की गुगल आहे, त्यांची वेबसाईट चालवण्यासाठी आपल्याला पैसे पेड करावं. तर तुम्ही कसे करतात? ऑनलाईन पद्धतीने करणार ना, काहीतरी प्रक्रिया असेल तर नेट जे काही प्रक्रिया असेल, UPI असेल, QR कोड असेल, यालाच आपण क्लाउड पीओएस असं म्हणतो. आता तुमचा प्रश्न सांगा, कोण बोलत होता? बोला, अर्जुन बाडगुजर बोला. वॉइस डिस्कनेक्ट होतोय, होत असेल. क्लिअर आहे का? येतोय का वॉइस? जरा ठीक आहे, येतोय आता वॉइस. स्क्रीन दिसत नाही म्हणता? स्क्रीन वगैरे दिसते का? बघा, डिस्कनेक्ट होतं मधून आणि मला प्रॉब्लेम्स येतात भरपूर. कारण की मी बघितलं रेकॉर्डेड लेक्चर असताना जेव्हा वॉइस टाकतोय माझं पण. एक काम कर, तू इथून ऑफ करून टाक आणि मी हां कर ना. कसं ऑन करतो? इथं लॉक लावायचं रे. भरपूर सिक्युअर ठेवतात मुलं प्रत्येक ऍप्लिकेशनला असं, म्हणजे जास्त सिक्युरिटी होऊन जाते त्याने. जास्त जर मोबाईल कमी आहे तुमचा, रॅम वगैरे कमी, तर तिथं तुम्ही कमी सिक्युरिटी ठेवली चालतं. बट जे आधीच लॅक होतोय तो त्याच्यावरती एवढं सगळं करून ठेव ना. उलटा त्या दुसऱ्या मोबाईलवरती पोहोच देण्यासारखं काम नाही. मला हे सांगा, मी 2 मोबाईलने बोलेन, तुम्हाला व्हॉइस कसा आहे मला ते सांगा, ठीक आहे? मोबाईल डबल येतो, बरोबर येतो की नाही, ठीक आहे? ऋतिकचा मोबाईल आहे, माझा पण मोबाईल आहे. आपला हा मोबाईलने व्हॉइस येईल माझ्या मीटिंगने, पण का? तर रेकॉर्ड होण्यासाठी, बरोबर? एक वेळेस मी ट्राय करतो, 2 मिनिट. हॅलो, इथं माझं लागेल नाही, मी आवाज करतो. चालेल अशी पद्धतीने डबल वॉइस नहीं चलेगा, काहीतरी ऑफ करा चालते ना. ऐका, आता चालेल का? आता क्लिअर येतोय? आता मला वाटतं असं क्लिअर असेल, कारण की मी ऑफ करून दिलेलं आहे ना. रेकॉर्डिंग होईल माझ्या मध्ये, कारण की तो माईक पण केलेला नाही इथला मीटिंगचा. आणि ब्राईट कॅम चालू आहे, ब्राईट कॅम चालू ना. कसं चेक होईल नाही होणार तिथे, चेक नाही चालू, ठीक आहे. नंतर बघा लागेल आपल्याला 25 मुलं आहेत. स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे ना, ऑन आहे ना. हे फक्त आपण मीटिंग ऑफ केलेलं आहे. हा तर बघा, ऑफ तर नाही झाले माझ्याकडनं. मग येतोय व्हॉइस सगळ्यांना बरोबर, बरोबर की? मग बघा आता कुठं होतो आपण. मग पीएससी कार्ड तुम्हाला छान पद्धतीने समजलं असं मला वाटतं, ठीक आहे. पीएससी कार्ड हे प्लॅटफॉर्म आहे जिथून व्यापारी आपल्याकडनं पैसे घेतो, त्याला पीएससी कार्ड म्हणून असं म्हणतो. इंटरनेट बँकिंग आपकी उंगलियों पर बैंक, ठीक आहे. इंटरनेट बँकिंग म्हणजे हिंदी मला बोलताच मित्र म्हणजे उच्चारण पण बरोबर नाही आहे, आता समजलं. हे आणावं लागेल आणि बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल. इंटरनेट बैंकिंग आपको अपने खाते का संचालन ऑनलाइन करने की सुविधा देता है, कभी कभी कहीं भी, कभी भी और कहीं भी, ठीक है. बिल पेमेंट, फंड ट्रांसफर, स्टेटमेंट देखना, सब कुछ ऑनलाइन और 24/7 उपलब्ध. म्हणजे 24 तास उपलब्ध तुमच्यासाठी आणि कोणत्याही ठिकाणून कुठूनही तुम्ही पेमेंट तुमची ट्रांसफर करू शकता. पासवर्ड सुरक्षा सबसे महत्वपूर्ण, पहला पासवर्ड तुरंत बदलें और उसे याद रखें. अपना पासवर्ड किसी के साथ साझा न करें, मग तो जुना असो का नवा असो, ठीक आहे. कोणताच पासवर्ड शेअर केलेला चुकीचा नाही.
जर तुम्ही असं म्हणणार अरे मी तर पासवर्ड चेंज करून घेतला, हा हे घेऊन घे पासवर्ड, नाही ते पण चुकीचं आहे. कोणताच पासवर्ड शेअर करायचा आणि मागचा पण कोणताच पासवर्ड माहिती नको राहायला पाहिजे. आणि प्रत्येक महिन्याला म्हणजे जे मेन मेन गोष्टी ना, जसं की ईमेल आहे ना, तर ईमेलचे पासवर्ड तरी तुम्ही रेग्युलरली चेंज केले पाहिजे. इंस्टाग्राम डायरेक्ट हॅक होत नाही, फेसबुक पण डायरेक्ट हॅक होत नाही. जाता बरोबर तुमच्या, तुम्ही जर का इंस्टाग्राम, फेसबुक, ठीक आहे, मोठमोठे सॉफ्टवेअर चालवतात, ते सॉफ्टवेअर काय हलक्यात घेऊ नका तुम्ही, की त्याला येऊन जाऊन कोणी पण हॅक करू नये. फक्त तुमच्या लापरवाहीमुळे ते हॅक होतं. कसं होतात मला सांगतो, भरपूर मुलांच्या मला कंप्लेंट आल्या आहेत, ठीक आहे. तर मग कसं माझं स्वतः झालंय म्हणून तुम्हाला सांगतो. पहिला आता फक्त ईमेलची काळजी घ्यायची तुम्ही तुमच्या मोबाईलची. प्रत्येक महिन्याला किंवा वर्षानंतर जसं तुम्हाला रिकामा वेळ असला त्यावेळेस तुम्हाला ते पासवर्ड चेंज करायचा आणि आठवण राहील तो पासवर्ड ठेवायचा. आणि थोडा त्याच्यामध्ये साईन टाकायचे आपल्याला, एक्सक्लामेटरी, @, ओके, कर्ली ब्रॅकेट, ऍस्ट्रिक देऊन द्यायचा, डबल इनवर्टेड कॉमा पण टाकायचा. आता तो पासवर्ड कसा लक्षात राहील त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचा त्याला तुमच्या पद्धतीने, म्हणजे थोडक्यातच असायला हवा पासवर्ड. आणि हा तुम्ही चेंज करता आला हवा. फक्त तुम्ही ईमेलची तुमची काळजी घ्या, तुमची ईमेल कोणाकडे जाऊ नको द्या, तुमच्या घराच्या डिव्हाइस मध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नाही. किंवा एक काम करायचं, एक जनरल ईमेल ठेवायचा, प्रत्येक एक ईमेल जो पुणे घरामध्ये प्रत्येकाकडे आहे, आणि एक ईमेल ज्याच्यावरती तुमचं सगळं लॉग इन आहे, जसं की इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तर ते माझं बोललेलं. आता त्या ईमेलला फक्त सिक्युरिटी त्या ईमेलची घ्यायची, जो जनरली पूर्ण घरामध्ये यूज होतो, त्याची एवढी गरज नाही, जे जे आलं तेव्हा समोर, ठीक आहे. तर ते असं सगळ्यांना बोललेलं. मग ही सिक्युरिटी असते. आता एक ईमेल जी प्रत्येक फॅमिलीमध्ये का वाटलेली सांगितली, जर का तुमच्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाकडे एक ईमेल सारखा असला ठेवायचा असतो सिक्युरिटी म्हणून, तुमच्या आईकडे पण एक ईमेल असायला हवा, तो तोच ईमेल तुमच्या पप्पाच्या मोबाईलमध्ये पण लॉग इन असायला हवा, तोच ईमेल लगेच तुमच्या ताई, सिस्टर, भाऊच्या याच्यात पण लॉग इन असायला हवा. याचे काय पॉईंट असतो तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. जर का ते मोबाईल हरवले किंवा तुमच्या घरामधून कोणताही व्यक्ती कुठे जातो त्याचं लोकेशन राहायचं असतं किंवा ते ट्रॅक करायचं असलं, तो व्यक्ती काय करतोय, किती पर्सेंट चार्जिंग आहे, कुठे अटकला आहे, ह्या गोष्टी तर थोडक्यात तुम्हाला दिसतील. लोकेशन तुम्हाला ट्रॅक करता येईल, मोबाईल हलवला तुम्हाला रिसेट करता येईल. म्हणून एक कॉमन ईमेल तुम्हाला प्रत्येक मोबाईलमध्ये ठेवायचा. एक ईमेल जो पर्सनली तुम्ही तुमची इंस्टाग्राम वगैरे जे काय असेल, फेसबुक वगैरे, युट्यूब वगैरे, त्याच्याने लॉग इन करायचं आणि त्याची सिक्युरिटी घ्यायची. समजलं असेल. आणि खात्री घ्यायची की कोणताच घरातला व्यक्ती तो ईमेलला डिस्कनेक्ट नको झाला पाहिजे. जर का तो काही फोटो जरी घेतो ना, कुठे जाऊन जर का फोटो जरी घेतला त्याने, तर तो फोटोची सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. इतकं डेंजर आहे. कोणता फोटो घेतला तो फोटो तुम्हाला दिसेल, लगेच शो होईल नोटिफिकेशन मध्ये. इतका डेंजर सामान आहे. म्हणून एक सिक्युरिटी म्हणून प्रत्येक ईमेल तुमच्या फॅमिलीमध्ये ठेवायचा. आणि तो लागतो बरं का, लागतो, भरपूर इम्पॉर्टंट आहे ते, खास करून जर का तुमची भाऊ बहीण असेल तुम्हाला तर. ओके, चला मग पुढे. मग इंस्टासारखे ऍप आणि फेसबुक सारखे ऍप डायरेक्ट हॅक होतील का? त्यांच्यावरती डायरेक्ट अटॅक करून हॅक होईल? नाही, डायरेक्ट अटॅक ते होणारच नाही. ते कोणता तरी कुठून तरी इंटर होतात आणि ते इंटर मध्ये त्यांची ईमेल असेल. पहिला मुद्दा तुम्हाला त्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून ईमेलला चांगल्या पद्धतीने सिक्युरिटी ठेवायची. आणि तुम्ही जे प्लॅटफॉर्म यूज करत आहे, जे पॉप्युलर आहेत आता, त्यांची सिक्युरिटी इतकी आहे ना, इतका खर्च होतो त्यांच्यावरती. प्रत्येक एवढ्या मोठ्या कंपनी काम करतात तर त्याची सिक्युरिटीवरती विश्वास ठेवावाच लागेल तुम्हाला, कारण की भरपूर हार्ड आहे. चुकी होते तर आपल्यासाठी, ठीक आहे. चला पुढे कुठं होतो आपण, तर मग ये इंटरनेट बैंकिंग आपके अपने खाते का संचालन ऑनलाइन करने की सुविधा देता है, कभी भी कहीं भी। बिल पेमेंट, फंड ट्रांसफर, स्टेटमेंट देखना, सब कुछ ऑनलाइन 24/7। पासवर्ड सुरक्षा सबसे महत्वपूर्ण, पहला पासवर्ड तुरंत बदले और इसे याद रखें, ठीक है। बैंक से अपना पासवर्ड किसी के साथ साझा न करें, ठीक है, कोणाला आपला पासवर्ड द्यायचा नाही, बँकेचा पण जुना असो नवा असो। मजबूत अद्वितीय पासवर्डचा उपयोग करें, चांगला पासवर्ड ठेवायचा, बर्थडे वगैरे ठेवायचे नाही। ज्या सर्व लोक बँकेला बर्थडे टाकतात तर ती सगळ्यात मोठी चूक असते। थोडक्यात जर का तुमचं पासबुक, तुमचं एटीएम कार्ड बी कोणाच्या हातात लागलं ना, 2 मिनिटात ती इन्फॉर्मेशन मिळून जाते, तुमचं बर्थडे वगैरे असेल है ना। म्हणून पासवर्ड पण बरोबर ठेवायचं असं सांगितलं। हा मेन पॉईंट आहे तुम्हाला, आणि याच्यावर मला क्वेश्चन आला होता, आणि ह्याच एवढ्या टॉपिकमुळे मी एवढं फेसलेलं विचार करतो।
ठीक आहे. म्हणून हे नोट करा तुमच्या पद्धतीने, बुक काढावरती नोट करा. ठीक आहे, हे आलंच पाहिजे, मागितलं जाईल. आणि मला आला तर म्हणजे विषयच येत नाही. ठीक आहे, तर ज्या आधारावर क्वेश्चन होते त्याबद्दल. आता तिथं काय आहे, तेज और सुरक्षा फंड ट्रान्सफर हे तरीके. आता ही कोणती प्रक्रिया आहे, ऑनलाईन पद्धतीने जेव्हा आपण कोणती फंड स्वीकारतो किंवा ट्रान्सफर करतो तेव्हा ह्या सुरक्षा किंवा ह्या गोष्टींचा उपयोग केला जातो, या सिस्टमचा यूज केला जातो. ही सिस्टम काय करते, आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही म्हणाल तर ऑनलाईन पद्धतीने UPI होतं, ई वॉलेट होतं, पण त्याच्यावरती काहीतरी लिमिट होती. आपण जे काही 200, 300, 400, 1000, 10,000, 20,000 जास्तीत जास्त 1 लाख एवढा व्यवहार, 50,000 किंवा 1 लाख जास्तीत जास्त एवढा व्यवहार आपण त्याच्यावरती करू शकत होतो. पण एखादी संघटन, एखादं मोठं क्लासेस किंवा एखादं मोठं इन्स्टिट्यूट किंवा एखादे मोठे संघटन जिथे एका टायमाला भरपूर स्टुडंट एका टायमाला पेमेंट करतात आणि त्यांना असं प्लॅटफॉर्म लागेल की जिथे एका टायमाला एवढी पेमेंट त्यांच्याकडे, आणि असं प्लॅटफॉर्म लागेल की एका टायमाला ते प्लॅटफॉर्म एवढी पेमेंट पाठवेल आणि तेवढ्या पेमेंटचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, बरोबर की. म्हणून इथं अशा सिस्टम यूज केल्या जातात ज्या प्रकारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचे आहे. मग कोणत्या, नेफ्ट, RTGS आणि IMPS. ह्या तिन्ही यूज तुम्हाला माहिती पाहिजे आहे आणि याची तिन्हीची इम्पॉर्टन्स तुम्हाला माहिती पाहिजे आहे. आता मी एक आन्सर घेऊन आलेलो आहे, मला आता गॅरंटी नाही की किती आन्सर बरोबर येईल म्हणून. येईल सॉरी. नेफ्टचं विचारलं गेलं तुम्हाला. नेफ्टचं काय होतं, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. लिहून घ्या, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. पहिलं हे पण एक मोठ्या मोठ्या संस्थांसाठी आता त्याची इन्फॉर्मेशन लक्षात घेऊ आपण. नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर, किसी भी बैंक से दूसरे बैंक में पैसे भेजे, कोई मिनिमम मैक्सिमम लिमिट नहीं, बैंकिंग डेज में सुबह 8 बजे से शाम 7 बजे तक. ठीक है, बैंकिंग डेज में, वर्किंग डेज में सुबह 8 बजे से शाम 7 बजे तक. आता हे पण विचारलं जाऊ शकतं की नेफ्टचा टायमिंग काय असतो, 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत याचा काहीतरी टाइम असतो. तर हे कुठे येईल, आपलं ट्रिपल सीची जी काही फी असते स्वीकारली जाते तुम्हाला, तर ती ह्या पद्धतीने स्वीकारली जाते. ठीक आहे, त्यानंतर टायमिंग असतो त्या पद्धतीने 8 से शाम 7 वाजेपर्यंत बँकिंग डे में सुबह स्वीकारलं जाईल. हे नेफ्ट आहे, ऑनलाईन पद्धतीने यूज होतं. त्यांनी हा टाइम का दिला मला असं वाटतं, कारण की चुकलेलं वाटतं मला, कारण की मी रात्री 1-2 वाजेपर्यंत मी भरलेले फॉर्म पेपर सीचे. हाँ, तो वर्किंग सुबह 8 बजे से शाम 7 बजे तक. या पद्धतीने त्यांनी टाइम दिलेला आहे. याला तर प्रश्न येतो तुम्हाला, तर तुम्ही हा प्रश्न टाकू शकता. ठीक आहे, याला नोट करून घ्यायचं, याला लिहून घ्यायचं नाही. याच्यामध्ये लिमिट नसेल, एका टायमाला किती पैसे तुम्ही ट्रान्सफर करू शकता नेफ्ट ह्याच्यात. ठीक आहे, एखाद्या टायमाला मोठी अमाऊंट करायचं असेल तर तुम्ही नेफ्ट पे करू शकता. याच्यात कोणती मॅक्झिमम मिनिमम लिमिट नाहीये. असं नाही की 1 लाख 2 लाख, इथं यांनी लिमिट दिलेली बघा. ठीक आहे, ती ही लिमिट मिनिममची आहे, मॅक्झिममची नाही. ठीक आहे, सॉरी हाँ मॅक्झिममची. ठीक आहे, ही मॅक्झिममची लिमिट आहे तुमची इथं 2 लाख रुपये एका टायमाला. इथं मिनिमम और मॅक्झिमम लिमिट नाही आहे. आता इथं काय सांगतायत आणि इथं लिमिट दिलेली आहे, इन्फॉर्मेशन काढली त्याची. डिजिटल मार्केटिंग मध्ये ना, तर तुम्ही हे कॉन्सेप्ट बघा, 3 तुम्ही लिहिसाल की नाही मला हे सांगा मुलांना. नोट करा की नाही की सर नेफ्ट काय करतं, RTGS काय करतं, आणि कारण की हे विचारलं जातं. आता मी आता 2025 मध्ये येऊन आलेलो एक्झाम माझ्या पद्धतीने. हे कॉन्सेप्ट तुमचे येतील आणि हे कॉन्सेप्ट तुम्ही नोट करून ठेवा, टास्क स्टार मार्क ठेवा. ओके, हे ट्रिपल सीची एक्झामची गोष्ट येते. ओके, तर नेफ्ट नॅशनल फंड ट्रान्सफर. ओके, याच्यामध्ये तुम्ही 2 लाखाच्या आतमध्ये कोणती किती पेमेंट तुम्ही केव्हा कुठून अशीच काही करू शकता, बरोबर. तो तुम्ही बघून घ्या मुलांना. मी तुम्हाला नोट्स पाठवून दिली, हे चुकलेलं वाटते मला माझ्या पद्धतीने, कारण की मी मागच्या वेळेस पण कॉन्सेप्ट भरपूर शिकवलेले आहे. याला भरपूर टायमिंग असतो, इथं ज्या पद्धतीने टायमिंग दिलेलं आहे याला कोणता टायमिंग नसतो, 24 घंटा. जसं इथं सांगितलंय ना, ऑनलाईन पद्धतीची सेवा 24 24 घंटे पद्धतीने चालू असते. ठीक आहे, याला काही टायमिंग नसतो.
आणि लिमिट याला 50 युनिटला, पण लिमिट आहे याच्यात, लिमिट शक्यतो 2 लाख बरोबर आहे. आरटीजीएस रियल टाइम ग्रॉस सिस्टम, ठीक है, तुरंत और बड़े अमाउंट के लिए मिनिमम 2 लाख, मैक्सिमम कोई लिमिट नहीं. म्हणजे मिनिमम 2 लाख आहे. आरटीजी म्हणजे जिथं भरपूर असे मोठे क्वांटिटीमध्ये पैसे पाठवायचे आहे बँकेसाठी, तेव्हा एक बँक दुसऱ्या बँकला पैसे पाठवते, कोणत्या फॉर्मेटमध्ये पाठवेल, ऑनलाईनमध्ये. जर ते ऑनलाईनने पाठवत आहे तर ते कोणत्या पद्धतीने पाठवतील एवढी मोठी अमाऊंट, तर ती रिअल टाइम क्रॉस सिस्टम सारख्या सिस्टमचा यूज करतात. पण तिथं काय यूज होतं ते, की ते काय करतील, मिनिमम व्हॅल्यू काय 2 लाख आणि मॅक्सिमम लिमिट नाही, म्हणजे किती पाठवा. तर रिअल टाइम क्रॉस सिस्टम या ऑनलाईन पद्धतीने ही पेमेंट पाठवली जाते. एका बँक आता संघटना असेल ना एवढं मोठं, जर का एखादी मोठी कंपनी असेल त्या ठिकाणी एवढे मोठे व्यवहार होतील, बरोबर की नाही. मग त्या ठिकाणी अशी सिस्टम वापरली जाते. समजा एखादा मोठा बिझनेसमॅन आहे गुगलचा, त्याला त्याचे पैसे ट्रान्सफर करायचे आहे, काहीतरी मोठं परचेस करायचे, तर तो दुसऱ्या कंपनीला कोणत्या प्लॅटफॉर्मवरती ते भुगतान करेल, तो आरटीजीएस रिअल टाइम क्रॉस सिस्टमचा यूज करेल. आणि जेव्हा 2 लाखाच्या वरती पेमेंट असेल तर तो त्या पद्धतीने यूज करेल, ऑनलाईन पद्धतीने, बरोबर की नाही. समजत असेल तुम्हाला माझं बोलायला. ऑनलाईन हा, आता एवढे मोठे बिझनेसमॅन जेव्हा एखाद्या मोठं संघटन ते कॅश मध्ये कसा व्यवहार करतील ना, तो सगळं काम बँकेसमोरच होते ते, बरोबर. त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होतं. तर मग हे ऑनलाईन पद्धतीने आपण अशा पद्धतीने करतो. अजून एक सेकंड, कोणते लास्ट आहे हो, लास्ट आहे ना, सुन लो बस. कितने रियल टाइम ग्रॉस सिस्टम, याची लिमिट मिनिमम लिमिट आहे 2 लाख रुपये, याची मॅक्झिमम लिमिट, हे चुकत आहे असं वाटतं मला. हा, मिस्टेक म्हणजे याच्यात अजून पण जिमी पण मला बरोबर असेल आणि मला असं वाटतं, ठीक आहे. हा, जिमीने काय सांगितलं याच्यावरती की हे फिक्स नसतं, हे फिक्स नाही आहे, याच्यामध्ये बदलाव होत असतो प्रत्येक वर्षी, ठीक आहे. असं नाही बाबा याच्यामध्ये बदलाव होतो, पण आरटीजीएस आणि आयएमपीएस फिक्स आहे. याच्यामध्ये मिनिमम 2 लाख रुपये लिमिट असेल आणि मॅक्झिमम काहीच नाही. आता याच्यामध्ये नेमका टाइम असतो आरटीजीएस मध्ये की जैसे ग्राहकों के लिए सुबह 7 बजे से शाम 7 बजे. आता याच्यामध्ये हा टाइम असतो, याच्यामध्ये मी मान्य करतो की एवढ्या मोठी अमाऊंट आहे तर त्याला काहीतरी वेळ घेतील ते ट्रान्सफर करण्यासाठी, कारण की जबाबदाऱ्या असतात त्याच्यावरती, कोणालाही कसंही कोणत्याही टायमाला करते ना. माझं बोलायला खातरदार केली पाहिजे ना, की नेमका तो व्यक्ती बघतो ट्रान्सफर करणारा एका टायमाला जर एवढ्या अमाऊंट होते तर फ्रॉड पण असू शकतं की पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न करतोय. हो, हॅकर बिकर करतात ना असं, एकाच टायमाला भरपूर अमाऊंट टाकून देतील. जर का अशी पद्धत होती तर त्या ठिकाणी थोडी सिक्युरिटी वेळ घेतला जातो, म्हणून तो टायमिंग असतो त्यांचा 7 ते 9. तर त्या आरटीजीएस मध्ये तो लागतो. आरटीजीएस मध्ये टायमिंगची लिमिट असते. मी नेफ्टची बोललेलं नाही, नेफ्टला टायमिंगची लिमिट नसते, त्याचीच आहे. नेक्स्टला टायमिंग लागत नाही, हे मिस्टेक झाली इथं आता क्लिअर करून देतो तुम्हाला, हे मिस्टेक झाली. ओके, इथं टायमिंगची गरज नसते. आरटीजीएस लिमिट मिनिमम 2 लाख, मॅक्झिमम किती, आणि याचा टाइम असतो रिअल टाइम ग्रॉस सिस्टम, जे मोठे कंपनी. सेकंड आहे आयएमपीएस, इमीडिएट पेमेंट सर्व्हिस, 24 मल्टीप्लाय बाय 7, तुरंत ट्रांसफर, अधिकतम 2 लाख प्रतिदिन, आपात स्थिती में सबसे अच्छा विकल्प. म्हणजे एका टायमाला लवकर पेमेंट. आता याच्यामध्ये कसं एकच काय प्रोसेस होईल, याच्यात पण पेमेंट जेव्हा पोहोचेल ना, त्या ज्या अकाउंटवर पोहोचायची त्याच्यावरती काहीतरी वेळ लागेल. याच्यामध्ये इमिडिएट पेमेंट्स, मोठी अमाऊंट टायमावरती, आणि केव्हाही कशी, ठीक आहे. इमिडिएट पेमेंट सर्व्हिस 24 मल्टीप्लाय बाय 7, तुरंत ट्रान्सफर, अधिकतम 2 लाख, म्हणजे जास्तीत जास्त 2 लाख रुपये, आणि प्रतिदिन आपात स्थिती में सबसे अच्छा विकल्प. बघा इथं प्लस दिले ना आणि इथं मायनस नाही आहे, इथं मायनस आहे. ओके, मग इथं समज आलाय तुझे की ये हे मिनिमम 2 लाखच्या पुढे, ओके, आणि 2 लाखच्या खाली. समजता है तुम्हाला मुलांनो? हो गया क्लियर यार, ये भी डाउट क्लियर हो गया. माझ्या लक्षात नव्हतं तिथे प्लस आणि मायनस कडे. समजतंय ना? बघा, हे 2 लाखच्या खालीच असेल आणि हे 2 लाखच्या वरती, म्हणजे 2 लाख पासून 2 लाखच्या खाली तुम्ही करू शकत नाही, आणि हे 2 लाखच्या वरती तुम्ही जाऊ शकत नाही. याची मॅक्झिमम लिमिट असेल, ठीक आहे. इथं लिमिट आहे ना मॅक्झिमम, आणि नेक्स्ट आहे ना,
आणि इथं भरपूर इन्फॉर्मेशन चुकवलेली आहे. मिनिमम आणि मॅक्झिमम लिमिट नाही का सांगितलं तू, म्हणजे गामा चुकवतो बघा, एक गामा से थोड़ा बच के रहियो, वर्किंग डेज में सुबह 8 बजे, ठीक है। इमीडिएट पेमेंट सर्विस 24 मल्टीप्लाइड 7, तुरंत ट्रांसफर, अधिक कदम 2 लाख प्रतिदिन, आपात स्थिति में सबसे अच्छा विकल्प। अधिक रक्कम ना, जास्तीत जास्त तुम्ही 2 लाख रुपये प्रति दिवसाचे पाठवू शकता। इमिडिएट पेमेंट सर्व्हिस, आपत्कालीन मध्ये जेव्हा एखाद्या डॉक्टरची फी वगैरे भेटायची त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो, की इमिडिएटली होती। तर काय होती तुम्हाला समजलं असेल 3.123 इसको ले लो अच्छे से क्योंकि ये आना जरूरी है, अपने पेपर में पूछ जाएंगे। इससे रिलेटेड कोई भी डाउट हो तो मुझे पूछो, जिससे मैं आपको आंसर दे पाऊँ। ओके, तो लास्ट में मुझे हिंदी अच्छी आती है, सिर्फ मेरा एक्सप्लेनेशन हिंदी में नहीं आता, प्लीज मेरे को समझ लिया करो आप। डिजिटल भुगतान भविष्य की और एक कदम, ठीक है, डिजिटल भुगतान भविष्य की और एक कदम, ठीक है। याच्यावरती एक शेवटचा त्यांनी त्यांचं दिलेले डिजिटल फायनान्शियल टूल्स जैसे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ई वॉलेट और इंटरनेट बैंकिंग ने भुगतान को आसान और तेज सुरक्षित बनाया है। भरपूर कठीण आहे यार, यांनी मोड किती आहे, भरपूर टाइम कमी आपल्याकडे। तर डिजिटल भुगतान भविष्य को और एक कदम, याच्यामुळे काय होतंय की आपल्याला प्रत्येक वेळेस बँकेची फेऱ्या मारायची गरज पडत नाही। जिथं आपल्याला भरपूर वेळ लागत होता तर याच्याने ऑनलाईन पद्धतीने काम आपले भरपूर सोपे झाले, आपल्याला सिक्युरिटी भेटली। पहिले आपण पेमेंट कशी सेव्ह करायचे, गुल्लकमध्ये टाकू आपण, किंवा आपण डब्यांमध्ये ठेवू घरी, किंवा आपण घरच्या आपल्या वॉलेटमध्ये ठेवू, जिथून चोरी होण्याची शक्यता होती। घर फुटलं, घर काही आपत्कालीन आलं तर त्या टायमाला आपल्या पैशांचं नुकसान पण व्हायचं। पण बँकेत तसं नसतं, बँकेत जर का तुम्ही कोणते पैसे ठेवले तर कधी बँकेची चोरी जरी झाली तर बँक स्वतः त्याची जबाबदारी घेईन, आपल्यापर्यंत त्याची गोष्ट येणार नाही। म्हणून बँक डिजिटल फायनान्शियल मध्ये पण येतो, ह्या गोष्टी येतात, ठीक आहे। म्हणून याच्याने एवढे सगळे कामं सोपे झाले आणि भविष्याकडे एक चांगली पाया आहे आपला। ये उपकरण मिलकर डिजिटल इंडिया की अवधारणा को मजबूत बनाते हैं। डिजिटल इंडिया काय आहे, हे डिजिटल इंडिया एक असं मिशन आहे ज्याच्यामध्ये कम्प्युटर नवीन युग बनवण्याचा प्रयत्न, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आता अवघड आहे या जमान्यामध्ये किंवा ह्या युगामध्ये तिला आसान करायची डिजिटलशी जोडून, म्हणजे ती अशी प्रत्येक गोष्ट जिला डिजिटल जोडून सोपी करून टाकायची जी आता, म्हणून याला म्हटलं जातं डिजिटल इंडिया। आणि प्रत्येकापर्यंत ही इन्फॉर्मेशन आणि प्रत्येकाला याचा उपयोग आला पाहिजे त्याला पण म्हटलं जातं। ही एक योजना आहे तुमची जे सगळे घेतात, ठीक आहे, डिजिटल इंडिया, आणि ज्याचा तुम्ही उपयोग आता पण करताय। हे जे फ्री कोर्सेस तुम्हाला मिळतात ना ते डिजिटल इंडियावरूनच मिळत आहे तुम्हाला। डिजिटल इंडिया इसको बोलते समावेश और सुविधा को बढ़ावा मिलता है, अपनी ज़रूरतों के हिसाब से सही उपकरण चुने और डिजिटल दुनिया की सुविधाओं का लाभ उठाएं, ठीक आहे। एवढंच होतं चॅप्टर, ठीक आहे। आजसाठी एवढंच, 1 तासात तुमचं बरोबर चॅप्टर केलं मी 8:50 पर्यंत। प्रेझेंटेशन पण तसंच होतं, छान आहे ना, पण प्रेझेंटेशनने कुठेतरी घाण केली, मेन चॅप्टर होता तिथंच घाण केलेली त्याने। मग तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वहीमध्ये लिहून घ्यायचं, काही डाऊट असेल तर मला विचारायचं। आज मी तुम्हाला हे सांगतो की मी तुमचं चॅप्टर घेणार होता सायबर सिक्युरिटीचं, पण अफसोस की ते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आणि इम्पॉर्टंट गोष्टी राहून गेल्या त्यामुळे। ओके, सायबर सिक्युरिटीमध्ये पण इम्पॉर्टंट स्टार्टिंगला फ्युचर स्किल दिलेले आहे बघा, तुम्हाला दाखवून दिलं तर थोडक्यात, आपल्याकडे वेळ आहे ना अजून। फ्युचर स्किल सायबर सिक्युरिटीचा पहिला चॅप्टर, फ्युचर स्किल काय आहे। फ्युचर स्किलमध्ये पहिला IoT डिव्हाइस शिकणार तुम्ही। IoT डिव्हाइस काय असतं, IoT डिव्हाइसची तुमची तकनीक कोणती असते, नुकसान काय आहे IoT डिव्हाइसचे, बिग डाटा एनालिटिक्स काय आहे, व्हेरायटी काय आहे बिग डाटाची, आणि मग नंतर कुठेतरी जाऊन CCC मध्ये थोडंसं फक्त एवढाच पॅराग्राफ सायबर सिक्युरिटीचा दिलेला आहे। म्हणजेच सगळं पहिले नाही का व्हर्च्युअल हे सांगितले, आणि CCC मध्ये कंचितच भाग आहे सायबर सिक्युरिटीचा, फक्त टाइप्स ऑफ मालवेअर सांगितलेले आहे, अटॅक वगैरे नाही सांगितलेले आहे, लिनक्सचे कमांड नाही सांगितले, नेटवर्किंगचे कमांड नाही सांगितले, पण सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला हे सगळं भेटून जातं। नेटवर्किंगचे कमांड भेटतात, अटॅक माहिती पडतात, प्रत्येक सिक्युरिटी माहिती पडते, मोबाईलची सिक्युरिटी, कम्प्युटरची सिक्युरिटी, प्रत्येक सिक्युरिटी कशी घेतली जाते, कम्प्युटरमध्ये कशी सिक्युरिटी घेतली जाते, तुम्ही कसं परफॉर्मन्स करू शकतात, तुम्ही पेंटेशन कसं करू शकतात, थोडक्यात याचं थोडक्यात तुम्हाला नॉलेज मिळतं। जसं तुम्हाला टूल्स माहिती पडतात तुम्ही स्वतः पेंटेशन करता,
जसं तुम्हाला मी फक्त इकडनं टूल सांगितलं ना की ह्या टूल्सने एवढं काम होतं, तुम्ही स्वतः त्याला यूज करणार घरी. मी जसं तुम्हाला सांगितलं की एन मॅपने प्रत्येक पोर्ट आपल्याला पाहता तुम्ही लगेच एन मॅप यूज करणार. बरं का मी तुम्हाला वायर शार्क सांगितलं, तुम्ही वायर शार्क लगेच करणार. पिंच सांगितलं तर पिंच तुम्ही चेक करणार. फक्त कमांड सांगायची गरज असते. जसं तुम्ही आता बघा सगळेजण आहात, काहीतरी मी नवीन आणलं समजा, ओके. आज जसं मी आता नवीन म्हणजे हे आणलं होतं जसं प्रेझेंटेशन, तुम्ही म्हटलं सर कुठून बनवलं सर तुम्ही, इतकं छान सर आम्हाला पण ऍप्लिकेशन सांगा. तुम्ही काय बोलले मला, फक्त ऍप्लिकेशन सांगा. म्हणजे तुम्हाला जर का नुसतं मी ऍप्लिकेशन नाव जरी टाईप करून दिलं तर बाकी सगळे काम तुम्ही पाहून घेणार, बरोबर की नाही? समजतंय माझं बोललेलं? मी फक्त ऍप्लिकेशनचं नाव सांगणार, बाकी तुम्हाला माहिती पुढची प्रक्रिया काय आहे, प्ले स्टोरला जायचं, डाउनलोड करायचं आणि काही नाही आपण पण ते करू शकतो. त्याच पद्धतीने टर्मक्स आहे, नुसतं टर्मक्सचा टूलचं नाव सांगितलं आणि त्याचा यूज सांगितला, पुढचं काम तुमचं. बाकी मी करून दाखवेल तुम्हाला, प्रॅक्टिकल असं नाही की मी करून दाखवणार नाही. मी तर तुमच्यासाठीच दिवस रात्र प्रयत्न करतोय, दोन्ही पद्धती करतोय, रूटलेस पण आणि रूटलेस व्हर्च्युअल बॉक्सने पण. ठीक आहे, दोन आहे ते. आधी एका कम्प्युटरला व्हर्च्युअल बॉक्सने करतोय मी, पण व्हर्च्युअल बॉक्समध्ये भरपूर प्रॉब्लेम येतोय त्याला, भरपूर काही GUI अपडेट होत नाही टायमाला. टर्मक्स तर भेटून गेले मला, टर्मिनेटेड भेटून गेलं, म्हणजे कमांड चालवू शकतो मी, पण मग तुम्हाला अनेक एकदम GUI मध्ये दाखवायचं आहे. ठीक आहे, म्हणून त्याचा प्रयत्न चालू आहे माझा. टेन्शन नका घेऊ, मी प्रत्येक कमांड तुम्हाला चालवून दाखवेल. सायबर सिक्युरिटी शिकायची आपल्याला, त्यासाठी एवढंच पुढच्या लेक्चर असेल तुमचं सायबर सिक्युरिटीचं, प्रत्येकाने लेक्चर प्रेझेंट लावायची, पुढच्या लेक्चरला पण लावायचं. आता मी माईक ऑन करतो, व्हॉइस वाढवतो, कोणाला काही प्रश्न करायचे असेल तर प्रश्न करून घ्या. बोला काय झालं, बोला लवकर.